नमस्कारोनी आता. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नाचीही तुकले साचा सरीसे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचीच कायिक वाचिक मानसिक सेवा घडावी या निमित्ताने ज्ञानोबारायांचा साकार अवतार ज्या ग्रंथाच्या रूपाने प्रगट झाला, असे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं आपण क्रमशः चिंतन करतो आहोत. चौथ्या अध्यायाला प्रारंभ झालेला आहे. चौथ्या अध्यायाला एक आगळं वेगळं महत्त्व असल्यामुळे ज्ञानोबारा या अध्यायाच्या प्रारंभी प्रस्तावनेच्या रूपामध्ये काही ओव्या देतात. पहिल्या 5 ओवीमध्ये गीतेचं महात्म्य सांगितलं. 6व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये जे आता प्रस्तुत होणार आहे त्या ओवीमध्ये श्रोत्यापासून प्राप्त झालेली आज्ञा ज्ञानोबारा सांगतात. आणि पुढे 7व्या ओवीपासून तर 15व्या ओवीपर्यंत भगवंताचं अर्जुनावर असणारं निरुपम आणि निस्सीम प्रेम, त्या प्रेमाचा विचार ज्ञानोबारा सांगतात. अध्यायाच्या प्रारंभी असं म्हणतात, आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरीसे. कमी ठेवा आवाज. आज हा वर्तमान कालवाचक शब्द आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगाचं श्रवण, 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचं श्रवण झालं आणि भगवंताच्या श्रीमुखातून तत्त्वज्ञानाचं निष्काम कर्मयोगाचं प्रतिपादन झालं. या श्रवणाचा योग आमच्या श्रवणेंद्रियाला प्राप्त झाला, म्हणून आज श्रवणेंद्रिया पाहले, श्रवण इंद्रियाला सुकाळ प्राप्त झाला किंवा श्रवणेंद्रियाचं भाग्य उजाडलं. का बरं? जे येणे गीता निधान देखिले, कारण गीतेचा असणारा ठेवा किंवा श्रीमद भगवद्गीता हेच असणारं अमूल्य निधान आमच्या श्रवणेंद्रियाला पाहण्याकरता प्राप्त झालं. आता ही गोष्ट कशी घडली? एखादा दुर्मिळ योग आपल्या जीवनामध्ये घडणं शक्य नाही असं वाटावं आणि तीच वस्तू आपल्याला उपलब्ध व्हावी, प्राप्त व्हावी, तेव्हा माणसं सहज असं म्हणतात की स्वप्नातही वाटत नव्हतं पण प्रत्यक्षात अवतरलं. म्हणून स्वप्नाची हे साचा सरीसे तुकले असा पहिला अर्थ. किंवा गीतेचं असणारं तत्त्व हस्तगत झाल्यामुळे गीतेचं तत्त्व हे अधिष्ठान स्वरूप आहे आणि त्याचं ज्ञान झाल्यामुळे त्या अधिष्ठानावर भासणारं, खरं वाटणारं, इदम पदाला विषय होणारं साचा सरीसे हे जगत स्वप्नाची तुकले, स्वप्नतुल्य झालं. अशाही 2 अर्थाचा आपण विचार केला. ज्ञानोबाराय गीतेचं महात्म्य सांगतात. कोणताही ग्रंथ जेव्हा मोठा ठरत असतो त्याची थोरवी महती सांगत असताना त्या ग्रंथाचा विषय महत्त्वाचा, प्रतिपादन करणारा वक्ता महत्त्वाचा आणि श्रवण करणारा श्रोताही महत्त्वाचा असावा लागतो. या तिन्ही गोष्टीचा समुच्चय ज्ञानोबाराय 2ऱ्या क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगतात. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी, आणि भक्तराज किरीटी परिसत असे. आधीचे म्हणजे मूळचीच किंवा अगोदरच विवेकाची कथा या ग्रंथामध्ये आलेली आहे. कोणता विवेक आला? नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. किंवा या ग्रंथामध्ये आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे याचाच विचार आलेला आहे. अनात्मवर गण्णीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर, चरताती जे सविचार राजहंस. त्या राजहंसाचा विचार आलेला आहे, हेही ज्ञानोबारे सांगतात. किंवा 13व्या अध्यायामध्ये सांगत असताना ते परमतत्व पार्था होतीचे सर्वथा, जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस. अर्थात आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे याचा विचार प्रतिपादन करणारा हा ग्रंथ म्हणजे अगोदरच या ग्रंथात विवेकाची गोष्ट आली. 2 गोष्टींचं मिश्रण असावं, त्यातली एखादी सार असावी, दुसरी असार असावी. विचार करण्याच्या समोर जे विचाराच्या पुढं टिकत नाही त्याला असार असं म्हणतात आणि विचारच ज्या पुढे टिकत नाही त्याला सार असं म्हणतात. विचारता निरसले ते प्रपंच. विचार करत असताना ज्याचा निराश झाला ती प्रपंचाची व्याख्या आहे. म्हणून विचारता निरसले ते प्रपंच. मग असाराचा कोण स्वीकार करणार? सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. तत्वाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्याचा मात्र आता बाध करू शकत नाही, कोणी निराश करू शकत नाही. म्हणून निरसले ते प्रपंच असतं आणि सर्वानिषेधावधीभूत जे असतं परमात्म तत्व, ज्याला नाही म्हणता येत नाही, भावरूपाने विद्यमान जे असतं त्याला सार असं म्हणतात. देखी सारा सार विचारता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. असा सार असारतेचा आत्मानात्म स्वरूपाचा विवेक ज्या ग्रंथामध्ये आला, अगोदरच विवेकाची गोष्ट आणि प्रतिपादन करणारा, सामर्थ्य संपन्न असणारा, अत्यंत प्रतापशाली त्या भगवंताचा पण एक उल्लेख केला. नुसतं प्रतिपादन करणारा श्रीकृष्ण नाही, जग जेठी, सगळ्या जगाला अधिष्ठानभूत असणारा, जगामध्ये अत्यंत प्रतापशाली असणारा या श्रीकृष्ण पदाचा आपण 3 पद्धतीने विचार केला. ज्याच्याकडे श्रोत्रियता आहे,
ब्रह्मनिष्ठता आहे आणि अत्यंत कृपाळ वृत्ती आहे. श्रीगुरूंची सगळी लक्षणं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कशी असतात त्याचा विचार केला. या सद्गुरूच्या भूमिकेतून श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या समोर विवेकाचा विचार प्रतिपादन करतात. असा एका अंगाने विचार केला. आणि दुसरा विचार केला, जो परमात्मा रागावून एखाद्याला मारतो तरी पण ज्याला मारलं त्याला जर परब्रह्म साक्षात्कार होत असेल तर तोच श्रीकृष्ण परमात्मा मात्र अत्यंत कृपेने अर्जुनाला उपदेश करत आहे. श्रीकृष्ण को पोणी जासी मारी भक्तराज अर्जुन वास्तविक श्रवण करण्याकरता कोणतीच अनुकूलता नाही. मात्र कोणत्याही प्रकारची अनुकूलता नाही ना. रणांगणामध्ये पूर्ण विक्षेपाचीच भूमिका आहे. ज्या ठिकाणी शोकग्रस्त अवस्था प्राप्त झाली तशाही अवस्थेमध्ये श्रवण करणं हे उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण आहे. किंबहुना एक सांगू का वाक्य, माझं अधिकार नाही हे वाक्य बोलण्याचं. अनुकूलतेमध्ये केलेला परमार्थ कायमच सफल होईल असं नाही, पण प्रतिकूल अवस्थेमध्ये केलेला परमार्थ कायम टिकू शकतो. म्हणून प्रतिकूलतेमध्ये परमार्थ घडावा. बाबा एक वाक्य सांगत असतात, स्वामी महाराजांचं वाक्य, जो दुःखाला कंटाळा तो अधिकारी नाही बरं का, सुखालाही जो कंटाळा, ज्याला सुखाचाही उभं आला तो खरा अधिकारी आहे. थोडक्यामध्ये अर्जुनाचा अधिकार सर्वात मोठा आहे आणि ही पावती भगवंतांनी दिली. म्हणे परिसने याच्या राया ऐके बापा धनंजया. किंवा पुढे सांगत असताना मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडलासी. अर्जुनाचा काय अधिकार असेल? एकाच वाक्यामध्ये अधिकार सांगता येईल. देव जे जे सांगतात ना ते सगळं अर्जुनाला ग्रहण होत आहे. सगळं सामावताही अर्जुनाच्या अंतकरणात नाही. देव सांगतात ते कमी पडत आहे. देव निरूपिते ते थेकुले, एवढे श्रोतेपण फाकले, जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी. भगवंत जे सांगतात ते कमी पडत आहे. 10व्या अध्यामध्ये आणि 15व्या अध्यामध्ये देवाची सुद्धा अर्जुनाने चूक काढलेली आहे. दसाळ म्हणो तरी अधिक हा बोल. जर तुम्हाला असं म्हणावं तर काय करावं, अधिक शब्द निघून जातो. ते 10व्या अध्यामध्ये भगवंतांनी सांगितलं ना, भेदाचा परित्याग करायचा आणि अभेदाने माझं भजन करायचं. अर्जुनाने विचारलं, सूर्याच्या गावामध्ये असं कधी घडतं का? सूर्य म्हणतो का अंधारी जगा परवते दवडा. अंधाराला सूर्याने असं म्हणावं का कधी की आता अंधारा तू माझ्याकडे येऊ नको? सूर्य असला की अंधार येऊ शकत नाही. तसं तुमचं नाव जर आमच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असेल तर भेदाचं दर्शन होणार नाही. आणि तुम्ही म्हणता भेदाचा परित्याग करावा. भगवंत म्हणले माघार आहे आमची, आम्ही फक्त तुमचं परीक्षण केलं, आमचा काही तसा विचार नव्हता. म्हणजे अर्जुनाची एवढा मोठा अधिकार भक्तराज किरीटी परिसत असे. म्हणजे ज्या ग्रंथामध्ये विवेकाचं प्रतिपादन करणारा श्रीकृष्ण परमात्मा, श्रवण करणारा भक्तराज अर्जुन, असा अमौलिक असणारा ग्रंथ गीता निधान देखील. या दुसऱ्या ओळीचा देखील आपण पहिल्या वर्षी संबंध लावू शकतो. असा योग प्राप्त झाला म्हणून आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखील. आता स्वप्नाची हे तुकले साचा सरिषे. असा विवेकाचा प्रतिपादन करणारा ग्रंथ आम्हाला ऐकायला भेटेल, तोही भगवंताच्या मुखातून. आणि अर्जुनासारखं श्रोत्याचं निमित्त करून वाटलं नव्हतं स्वप्नामध्ये, पण झालं ना खरं. म्हणून श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखील. हा योग कसा प्राप्त झाला? ज्ञानोबरांनी याकरता बरीचशी उदाहरणं दिली. एखादा संगीतातला पंचम आलाप असावा, त्या आलापाला पण सुगंधाची जोड असावी, पहिलं उदाहरण. किंवा सुगंध असावा, त्याला रुचिकर स्वाद असावा, हे दुसरं उदाहरण. भला जहाला विनोद कथेचा ये, तशा प्रकारे भला म्हणजे चांगला आणि विनोद म्हणजे कौतुक, करमणूक. या कथेची करमणूक चांगल्या प्रकारे झाली. वास्तविक हा दुर्मिळ योग असतो, पण भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये हा आला, त्यामुळेच हा विनोद झाला असं. विनोद म्हणजे आनंदाची लयलूट झाला असा त्याचा अर्थ आहे. काव्यशास्त्र विनोदेन, तिथे विनोद शब्दाचा समाधान आनंद असा अर्थ होतो. तसाच विनोद या कथेमध्ये झाला. ज्ञानोबराय पुढच्या वेळीमध्ये सांगतात, कैसी आगळी कदैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का जपतपे श्रोत यांची फळा आली. काय दैवाची आगळीक असेल, अपूर्वता असेल. सामान्य गंगेला प्राप्त होणं देखील पुण्याचं फळ असतं. सामान्य स्नान करण्याकरता देखील पुण्य लागतं. एखाद्या व्यक्तीला मात्र गंगेचं दर्शन व्हावं, पण ती पण सामान्य गंगा नाही. गंगा जोडीली अमृताची, अमृताचीच गंगा प्राप्त व्हावी. जोडी अमृताची सुरसरी. 4 परिणाम. प्राणांती अमर करी, स्नाने पापतापवारी, गोडीही दे. गोडी पण प्राप्त होणार, पापताप निवारण होणार. आणि स्नान केलं, पोहता येत नसेल तर बुडणार नाही, मरणार नाही, अमरच होईल.
प्राणाती अमर करी, पण ती गंगा प्राप्त झाली अमृताची. दुसरी गंगा प्राप्त झाली हिमालयातून उगम पावली, तिचा उगम झाला भगवंताच्या चरणकमलापासून. आणि भगवद्गीता नावाची गंगा जी प्राप्त झाली ना, ती सामान्य स्वरूपाची नाही. मुखपद्मा या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता, भगवंताच्या मुखकमलातून प्रगट झालेली ही गंगा, गंगा जोडलेली अमृताची किंवा ज्ञानामृताची जान्हवी असं ज्ञानोबा म्हणतात. मला तर असं वाटतं आहे हो का, जपतपे श्रोत यांची फळा आली, हा सगळा योग प्राप्त झाला श्रोत्यांनी आपल्या पूर्वकालामध्ये केलेलं. फलबलकल्पे उदाहरण आहे. पूर्वकालामध्ये केलेलं जपतप अनुष्ठान, त्या सर्व अनुष्ठानाचं फल या गीतेच्या श्रवणाने प्राप्त झालं. एक वाक्य असं आहे, अनंत जन्मामध्ये जर आपण चांगलं पुण्य केलं, थोडंसं पुढे सारखा, भूतकालामध्ये केलेली साधना वर्तमान कालामध्ये फलद्रूप होतच असते, किंवा भूतकालात केलेली साधना वर्तमान कालात फल देते. याच नियमाला अनुसरून वर्तमान कालामध्ये केलेली साधना भविष्य कालामध्ये फलद्रूप होत असते. भूतकालात साधन करा, वर्तमान कालात फळ मिळतं. वर्तमान कालामध्ये साधनेत व्यतीत जीवन करा, भविष्य कालामध्ये फल मिळतं. श्रोत्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं जप तप यांचं अनुष्ठान, त्या अनुष्ठानाला काय फल प्राप्त झालं, गीतेचं श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला. याकरता फार मोठं पुण्य लागतं. स्वर्गातलं पद मिळणं कदाचित एक वेळ सोपं आहे, कारण शतमक संपत्ती स्वर्गीची आहे, कदाचित ते फळही मिळू शकतं, त्याकरता पुण्य लागतं ना. पण त्या पुण्याला ज्ञानोबा शुद्ध पुण्य असं म्हणत नाही. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. स्वर्गालाही जाण्याकरता पुण्य लागतं ना, ते पुण्य संपादन करून स्वर्गाला जाऊ शकतो. किंवा ब्राह्मणाचे सलग 100 जन्म संपादन करणं, ब्रह्मकर्माचं अनुष्ठान करणं, तो ब्रह्मपदाला प्राप्त होऊ शकतो. क्षतैक जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्म आणू नोहे. ह्या सगळ्या प्रकारचे योग संपादन होतील, पण एवढं करून हे गीतेचं श्रवण घडेल सांगता येत नाही. म्हणून इथं श्रोत्यांनी केलेलं जप आणि तप यांचं अनुष्ठान फारच मोठं विलक्षण असावं लागेल. आणि तेही शुद्ध पुण्याचा परिपाक झाल्यामुळे त्या जप तप अनुष्ठानाला फल प्राप्त झालं. वैकुंठवासी गुरुवारी घोलेबाबा पाठामध्ये सांगायचे, पुण्याला फल यावं, पुण्य फलद्रूप व्हावं. आणि श्रोत्याला ज्यार्थी हा योग प्राप्त झाला, त्यार्थी ते पुण्य फलद्रूप झालं. मग आता काय करायचं, आता इंद्रिय जाता आघावे, तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताक्य हे. आता सर्व इंद्रियांनी, इंद्रिय जात म्हणजे इंद्रियांचा समूह, त्यांनी काय करावं, श्रवणाचे घर रिघावे, श्रवण इंद्रियांच्या घरामध्ये प्रवेश करावा. अर्थात बाकीच्या सर्व इंद्रियांनी आपापल्या विषयांपासून विरक्त व्हावं, विषयांचा परित्याग करावा आणि सर्वांगाचे कान करून फक्त गीतेचं श्रवण करावं. मग शब्द सांगितला अनंतर्यवाचक आहे. अगोदर एकाग्र व्हावं, श्रवणाला सर्वांगाचे कान करावे, सर्व इंद्रिय श्रवणाच्या घरी आली पाहिजे. आणि मग संवाद सुख भोगावे. पण कोणतं, गीताक्य हे, गीता नावाचं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन यांच्या संवादातून प्रगट झालेलं जे सुख आहे ना, ते भोगावं. हा संवाद सामान्य नाही बरं का. भागवतामध्ये काही संवाद आलेले आहे. त्या मित्राने मित्राला काय उपदेश करावा हा एक संवाद आलेला आहे. भक्त प्रल्हादांचा आणि त्यांच्या असणाऱ्या गुरुबंधूचा संवाद आहे. पती पत्नीचा संवाद कसा असावा, त्या सती मातेचा आणि भगवान शंकराचा संवाद आहे. ते यज्ञाचं आयोजन झालं की नाही, दक्ष प्रजापतीने यज्ञाचं आयोजन केलं. आणि मग पार्वती मातेच्या त्या कैलास पर्वतावरून सगळ्या देवाची विमानं चालली. त्यांचा मार्गत्व असेल कदाचित, किंवा चालली असतील ती विनाकारण विमानं घेऊन चालले. आणि त्यांच्या त्या विमानाचा प्रकाश, देवस्त्रियांचं ते सौंदर्य, त्यांनी केलेला शृंगार हा सगळा बघितला. आणि सहज विचारलं की तुम्ही कुठं चाललात. त्यांनी सांगितलं तुला माहिती नाही सती माते, तुला माहिती नाही म्हणे, तुझ्याच वडिलांनी यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या यज्ञाच्या आयोजनाला आम्हाला सर्वांना आमंत्रण मिळालं, त्यामुळे आम्ही चाललो आहे. त्या सती मातेला असं वाटलं एवढं मोठं यज्ञाचं आयोजन आणि आपल्या पतीला आमंत्रण नाही, जायचं कसं. बरं, आमंत्रणाशिवाय जाता येत नाही. बरं, काही ठिकाणी मात्र आमंत्रणाची वाट बघू नये. जर आपल्या वडिलांच्या घरी काही उपक्रम असेल तर आमंत्रणाची वाट बघू नये. कीर्तन असेल, आमंत्रणाची वाट बघू नये, लगेच जावं. पार्वती मातेनं सांगितलं, तिथं सती मातेनं सांगितलं, प्रभू माझ्या वडिलांच्या घरी, तिथं पती पत्नीचा संवाद मला सांगायचा आहे, बाकी मी विस्तार नाही करणार. माझ्या वडिलाच्या घरी, दक्ष प्रजापतीच्या घरी फार मोठं यज्ञाचं आयोजन आहे. मला असं वाटतं आपण सहकुटुंब सहपरिवार जावं. भगवंतांनी सांगितलं नाही ना म्हणे, आमंत्रण नाही ना, जाता येत नाही. जरी आपण जावाई असलो तरी पण आमंत्रण नाही, जाता येणार नाही. मग तिथं सती मातेनं सांगितलं त्यामध्ये काही आमंत्रण,
वडिलांच्या घरी आमंत्रणाची वाट बघू नये, नातेवाईकांच्या घरी प्रेमाचा संबंध असतो, आमंत्रणाची वाट बघू नये असं सांगितल्यानंतर भगवंतांनी सांगितलं बरोबर आहे, आमंत्रणाची वाट बघू नये, पण तोपर्यंतच जोपर्यंत त्यांच्या अंतकरणात आपल्याविषयी प्रेम असेल. त्यांच्या अंतकरणात आपल्याविषयी आदर नाही ना, विनाकारण त्यांनी आमंत्रण टाळलेले म्हणून जायचं नाही आणि भगवंत समाधिस्थ झाले. पती पत्नीचा संवाद कसा असावा त्याचं ते उदाहरण आहे. इथे भगवंताचा संवाद, गुरु शिष्याचा संवाद आणि या संवादाच्या रूपाने प्रगट झालेलं गीता नावाचं संवादाचं सुख मगच भोगावं असं गीतेचं महात्म्य सांगितलं आणि श्रोत्यांच्या लक्षात आलं. पाठीमागच्या अध्यायामध्ये यांनी प्रतिज्ञा काय केली? आता पुनरपितो अनंत आद्य की मात सांगेल तेथ पंडुसुत प्रश्न करील, तया बोलाचा हनपाड किरसवृत्तीचा निवाड, येणे श्रोतया होईल सुरवाड प्रमेय पिकाचा, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करून उन्मेषाचा, मग संवाद श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. असं ज्ञानोबांनी पाठीमागच्याच अध्यायामध्ये प्रतिज्ञा केली आणि अजून तर काही भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद सांगण्याकरता प्रारंभच केला नाही. फक्त गीतेमध्ये काय काय आलेलं आहे, या गीतेचा अधिकारी वक्ता कोण आहे, श्रोता कसा आहे आणि कसं ऐकावं हे ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या लक्षात आलं आणि निवृत्तीनाथांनी आज्ञा दिली. हा अति प्रसंगी सांडवणी कथाचे ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. इथे श्रोत्यांची आज्ञा प्राप्त झाली. श्रोते म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. काय म्हणतात? हा अतिप्रसंगी अतिसो. अतिप्रसंग म्हणजे प्रसंग चालू आहे गीतेचा आणि तो मी गीतेचा प्रसंग सांगण्याचं सोडून गीतेचा अधिकारी सांगतात, श्रोत्यांचं पुण्य सांगतात आणि श्रवण इंद्रियाचं भाग्य सांगतात. हा अतिप्रसंग आहे. म्हणजे थोडक्यात हे विषयांतर आहे. या अतिप्रसंगाचा भाग पाल्हाळ अतिसो राहू द्या, पुरे करा. मग सांडोणी हा अतिप्रसंगी अतिसो सांडोणी, जो विषयांतराचा प्रसंग पाल्हाळिक प्रसंग आहे तो पुरे करूनी, सांडोणी म्हणजे त्याचा परित्याग करून, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते कथाची सांगे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन जे बोलत होते ना ते कथाची सांगे. तीच कथा सांग. चकाराने सांगितलं कथा सांगे असं नाही, कथाची सांगे. म्हणजे बाकीचा अधिकाराचा वक्त्याचा मोठेपणा हे आम्हाला काही सांगू नका. आता याची काही कारणं सांगता येतील आपल्याला. ज्ञानोबांना सुद्धा हीच अपेक्षा आहे. विषयांतर करणं हे ज्ञानोबाचं स्वरूपच नाही. पदाची कोरोनासांडी ही त्यांची प्रतिज्ञा आहे. विषयांतर ज्ञानोबा करत नाही, फक्त एकाच वाक्याची वाट पाहतात की कधी मला श्रीगुरूंची आज्ञा प्राप्त होईल. मग या निमित्ताने का होईना फक्त आज्ञेची वाट पाहतात. निवृत्तीनाथाने फक्त असं म्हणावं, ज्ञानोबा राय कशाला विषयांतर करता, मुख्य विषयाला प्रारंभ करा ना. हो का? जी जी महाप्रसाद साविया झाला आनंद, आता निरोपीन प्रबंध अवधान दिजे. श्रोते निवृत्तीनाथ असं म्हणतात की या प्रसंगाचा विस्तार असू द्यायची 4 कारणं. का बरं? पाठीमागे ज्ञानोबा काय म्हणतात? जपतपे श्रोते यांची फळा आली. आज तागायत श्रोत्यांनी केलं जप आणि तप, या तपाला फल प्राप्त झालं. आणि ही जर स्तुती बघितली, श्रोत्यांची असणारी स्तुती किंवा अभिवंदन बघितलं तर हे काही क्रमाक्रमाने याचं वर्णन निवृत्तीनाथांकडे जातं. कारण तप करणारे कोण आहेत? भगवान शंकर. आणि भगवान शंकराचा अवतार कोण आहे? निवृत्तीनाथ महाराज. करिता तापसांची कडसणी, कवन जवळा ठेवी जे शुळ पाणी, तोही अभिमान सांडोणी पायवणी माथा वाहे. तापसांची कडसणी करिता शुळ पाणी जवळा कवन ठेवी जे. म्हणजे तापसी पुरुषांचा जर विचार केला तर भगवान शंकराच्या ताराजूमध्ये जवळ कोणाला ठेवावं? कोणालाच ठेवता येत नाही. इतकं सर्वात मोठं तप कोण आहे? भगवान शंकराचं. शंभूचेही तप न पुरे, बाकीचं सोडून द्या, पण भगवान शंकराचं तप आहे की नाही सर्वात मोठं. मग सर्वात मोठं तप जर भगवान शंकराचं असेल तर ही परंपरेनं स्तुती कोणाची घडली? माझीच घडली ना. आणि निवृत्तीनाथ महाराजांना स्तुती आवडत नाही. ते ज्ञानोबांची ओवी बघा, पूज्यता डोळा न देखावी, महत्व हारवी, या तपाच्या निमित्ताने न जाणो माझेच असणारी पूज्यता ज्ञानोबारे सांगत आहे असं वाटलं असेल, म्हणून हा अतिप्रसंग असो. या प्रसंगाचा विस्तार, तपाचा विस्तार सांगू नका. कदाचित हा एक भाव असेल बरं का, असाच असेल असा माझा आग्रह नाही, पण एक चिंतन करण्याकरता काही हरकत नाही. तशा ओव्या सापडतात. पहिलं कारण की हा असणारा विषयाचा विस्तार आता असू द्या. दुसरं कारण असं असेल, जेव्हा 2 विषय आपल्या समोर येतात आणि एखाद्या विषयाचा गरिमा वाटला की दुसरा विषय जरी श्रेष्ठ असला तरी तो ऐकावासा वाटत नाही. गीतेचा अधिकारी श्रेष्ठ नाही का? आहे. वक्ता श्रेष्ठ नाही का? आहे. विषय श्रेष्ठ आहे का? आहेच ना, नाही असं नाही, परंतु साक्षात भगवंताचा संवाद ऐकायचा आहे. म्हणून संवाद विषयापेक्षा अधिकाराचा असणारा विषय कनिष्ठ, म्हणून कनिष्ठ विषय राहू द्या. हा अतिप्रसंग अतिसो दुसरं कारण.
तिसरं कारण आपल्याला असं सांगता येईल, जर ज्ञानोबांना आपण इथं आवरलं नाही तर कदाचित ज्ञानोबा किती ओव्यांची रचना करतील हे सांगता येणार नाही. का बरं? असा एकदा अनुभव आला ना पाठीमागे, पहिल्याच अध्यायामध्ये आला. आता देवीचं अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुग्रहितो साधूंचा निरूपितो, ते आपला अलंकारितो भलतया परी 82 ओव्या झाल्या. आणि मग 83 क्रमांकाच्या ओवीमध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तर श्रीगुरु म्हणते राही हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. लवकरात लवकर ग्रंथाचं व्याख्यान करा. जोपर्यंत आपण असं म्हणणार नाही हा अतिप्रसंगी अतिसो, तोपर्यंत बराच प्रसंग लांबेल. हे निवृत्तीनाथ महाराजांना माहिती आहे. म्हणजे ज्ञानोबा काय असं विनाकारण चिंतन, विनाकारण एखादा शब्द नाही गेला असं नाही. त्यांच्या मुखातून जर असा अद्वा तद्वा शब्द आला तरी तो वेद तुल्य ठरतो की नाही. तयाचे 60 शब्द सुखे म्हणो येते वेद, पण तरीही मूळ विषयापासून ज्ञानोबा कदाचित दुसऱ्याच विषयाचं अनुरूपच विषयाचं चिंतन करतील, पण मुख्य विषयाला लवकर प्रारंभ होणार नाही. म्हणून तिसरं कारण हा अतिप्रसंगी अतिसो. आणि चौथं कारण आहे, निवृत्तीनाथांना या 5 ओव्यातून ज्ञानोबांची भूमिका जाणवली. पहिल्या अध्यायापासून तर तिसऱ्या अध्यायापर्यंत फक्त पहिल्याच अध्यायामध्ये आज्ञा आहे बघा. तव श्री गुरु म्हणती राही हे तुझं बोलावी न लगे काही. दुसऱ्या अध्यायामध्ये निवृत्तीनाथांची कोणतीच आज्ञा नाही. तिसऱ्या अध्यायामध्ये आज्ञा आली नाही. मग 3 अध्यायाचं निरूपण झालं, पण आपलं यांना पटतं की नाही किंवा श्रीगुरूंची प्रसन्नता आहे की नाही याची चाचपणी करण्याकरता ज्ञानोबांनी 5 ओव्याची रचना केली. आणि निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की आता ज्ञानोबांना आपल्या मुखातून काही का होईना आज्ञा पाहिजे. जोपर्यंत आपण आज्ञा करणार नाही तोपर्यंत यांच्यावर महाप्रसाद झाला असं यांना वाटणार नाही आणि ग्रंथाला प्रारंभ होणार नाही. पुढच्या ग्रंथाला प्रारंभ व्हावा याकरिता हा अतिप्रसंगी अतिसो. कारण श्रीगुरू निवृत्तीनाथांच्या मुखातून कोणताही शब्द जरी आला, ज्ञानोबाराय व्याख्यान बंद करा पुरे करा असा जरी शब्द आला तरी तो आपल्याकरता आशीर्वादच आहे. ही ज्ञानोबारांची भावना आहे. का बरं? कारण पराकोटीचे गुरुभक्त आहे. जे गुरुभक्त श्रीगुरूंच्या देशातून वाहणारा वारा त्याला सुद्धा साष्टांग नमस्कार घालतात, तर त्यांच्या मुखातून येणारा शब्द आता पुरे याला किंमत देणार नाही का? देतीलच किंमत. ती दिशेकडून येत असे वारा देखोनी धावे सामोरा, आड पडे म्हणे घरा बिचे किजो. त्याच निवृत्तीनाथांची आज्ञा प्राप्त व्हावी हे ज्ञानोबराय बघत होते. या निमित्ताने निवृत्तीनाथांच्या त्या लक्षात आलं आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज प्रगट झाले, प्रसन्न झाले. सांगतात हा अतिप्रसंगी अतिसो सांडोनी, हा अशी असणारा पाल्हाळिक प्रसंग असू दे आता पुरे करा. त्याचा परित्याग करून ते कथाची सांगे केन प्रकारेनं भगवंतांनी आत्मतत्वाचं प्रतिपादन केलं. खरं तर या अध्यायामध्ये आत्मतत्वाचं नाही प्रतिपादन केलं. जे तत्त्वज्ञान सांगितलं या तत्त्वज्ञानाचा गरिमा कळण्याकरता अनादी परंपरा सांगतात भगवंत. इमं विवस्वते योगम ते पुढे सांगणार आहे. सांडोनी कथाची ते सांगे तीच कथा आम्हाला सांग, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते की जी कथा रणांगणामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलत होते तेच आम्हाला सांग. सांडोनी कथाची ते सांगे हा नेवाशाचा प्रसंग आहे. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते हा रणांगणातला प्रसंग आहे कुरुक्षेत्राचा. आणि मग तेवेळी संजय राया ते म्हणे यामध्ये हस्तिनापुराचा प्रसंग आहे. त्या एकाच म्हणजे 1.25 वहीमध्ये 3 क्षेत्र आणले ज्ञानोबा यांनी. हा अतिसोअती प्रसंगे सांडोणी कथाची ते सांगे नेवाशामध्ये साक्षात आज्ञा प्राप्त झाली की नाही त्या मंदिरामध्ये. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते चला कुरुक्षेत्रावर. मग काय बोलत होते? आता ज्ञानोबांना आज्ञा प्राप्त झाली, पण भक्तराज अर्जुनावर असणारं भगवंताचं निस्सीम प्रेम तो विषय मात्र अपूर्णच राहिला की नाही. आता त्या विषयाचं काय करायचं? ज्ञानोबांना वर्णन करायचं आणि आज्ञाभंग करायची नाही. आज्ञाभंग करायची नाही म्हणून बाकीचं विषयांतर ज्ञानोबा करत नाही. आणि प्रेमाचा असणारा विषय तोही आटोपत नाही. मग काय करतात? संजयाला मध्यंतरी घेऊन येतात. कारण आता निवृत्तीनाथ म्हणू शकत नाही ना की आता हा काही अप्रसंग आहे की काय नाही. ज्ञानोबाला संतांचंच वर्णन करायचं आहे म्हणून संजयाला मध्यंतरी घेऊन येतात. ते वेळी कोणत्या वेळी? पाठीमागं 3ऱ्या अध्यायात एक ओवी घ्यायची बघा. कोणती आहे बघा ती ओवी? ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐके देव देव बोलता झाला असं भगवंतांनी 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि त्यानंतरच पुढे ते वेळीत संजय राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती श्री नारायणे बोलिजत असे. ते वेळी त्या प्रसंगी संजय राया ते म्हणे, कारण व्यासांची कृपा प्राप्त झाली संजयांना की कुरुक्षेत्रावर काय घडतं आहे दूरदर्शन आणि दूरश्रवण नावाची सिद्धी प्राप्त झाली. व्यासांच्या आशीर्वादाने
आणि मग तिथला वृत्तांत किम कुर्वत संजय, पंडूचे आणि माझे पुत्र काय करत आहे सांगायचं आहे ना. म्हणून ते वेळी संजय राया ते म्हणे, राजाला तो म्हणतो आहे संजय, अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे. दैव गुणे या पदामध्ये तृतीय विभक्ती आहे. अर्जुनाने दैव गुणाचा याचे दोन अर्थ होतील. दैव नावाच्या गुणांनी, दैव म्हणजे भाग्य, भाग्यानेच काय केला, अर्जुनाचा आश्रय केला. तृतीय विभक्ती, भाग्याने अर्जुनाचा आश्रय केला, पहिला अर्थ. दुसरा अर्थ, दैवगुणे म्हणजे दैवी संपत्तीचे असणारे 26 गुण, आणि त्या 26 गुणाने काय केला, अर्जुनाचा आश्रय केला. अर्जुनाने दैवी संपत्तीचा आश्रय नाही केला, दैवी संपत्तीच अर्जुनाचा शोध घेत घेत आली की मला राहण्याकरता हे चांगलं ठिकाण आहे. दैवी प्रकृतीमा आश्रिता या पदावर सुद्धा ज्ञानोबांचं असंच व्याख्यान आहे. ते दैवी प्रकृतीचा महात्म्याने आश्रय केलेला असतो असं ज्ञानोबांचं व्याख्यान नाही. ऐसे जे महानुभाव दैवी प्रकृतीचे दैव, दैवी प्रकृतीचं भाग्य आहे की तिला असे महात्मे मिळतात. म्हणून वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसित असे, ते काय आहे अर्धी ओवी, गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसित असे. गुणकुसुमांची माळा, ती 26 गुणांची असणारी संपत्ती, त्या संपत्तीनं अर्जुनाचा आश्रय केला. संजय राया ते म्हणे, बघा ना अर्जुनाचं किती महात्म्य आहे. दैवी संपत्तीनं अर्जुनाचा आश्रय करावा. एरवी साधकाला दैवी संपत्तीचं ग्रहण करावं लागतं, पण अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, दैव गुणे अर्जुन अधिष्ठिला, दैव गुणाने दैवी संपत्तीच्या गुणाने अर्जुनाचा आश्रय केला. कशावरून कळालं तुम्हाला, जे नाम कारण अतिप्रीती श्री नारायणे बोलिजत असे. परमात्म्याचं दर्शन होणं दुर्लभ आहे. दर्शन झालं तर परमात्मा बोलेल का न बोलेल त्यापेक्षा दुर्लभ आहे, आणि अत्यंत प्रेमाने बोलेल ही त्याहीपेक्षा कठीण आहे, सगळ्यात कठीण. परमात्मा कसा बोलतो, अतिप्रीती, म्हणजे कधी अतिप्रीती आहे बरं का, ह्या अतिप्रीती शब्द फार महत्त्वाचा आहे. अतिप्रेम त्यालाच म्हणतात, समोरचा व्यक्ती रागवला तरी त्यावर न रागवणं हे अतिप्रेमाचं लक्षण आहे. रागवला की नाही अर्जुन पाठीमागं, तरी शरणागती पत्करलेली आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेताहा शिष्यस्तेहम, आणि काय सांगितलं, लाजशीना महाघोरी कर्मी सुता, मला हिंसक कर्मामध्ये प्रवृत्त करतो, लाज नाही वाटत, पण तरी पण रोषे प्रेम दोन वटे पडियंत याचेने. अर्जुन जरी रागवला, अरे अर्जुना माझं चुकलं, तिसऱ्या अध्यायामध्ये हा ध्वनीत अभिप्रावो उद्देश तुनेन सिची म्हणून शिनाला असे वायाची. भगवंत असं म्हणत नाही तुला कळत नाही, नाही नाही आमचं चुकलं, सांगण्यामध्ये कळालं नाही असा भाव सांगता. रोषे प्रेमधून वटे पडियंत याची, समोरचा व्यक्ती रागवला आणि जर प्रेमाचा उत्कर्ष होत असेल तर ते खरं प्रेम आहे. ज्या प्रेमातून तुकडे पडत असेल, घटस्फोट होत असेल, ते प्रेम नाही, प्रेम नाही ते. इथं अतिप्रीती श्री नारायणे बोलिजत असे. श्री नारायणे, ते नाथ महाराजांनी नारायण शब्दाची फार गोड व्याख्या केली. नरांचा समूह गहन, नरांचे अविनाशी विश्रामस्थान, या लागी बोलीचे नारायण. सगळ्या बाबांनीच व्याख्या सांगितली ती चांगला आहे, आपल्या नावाची व्याख्या आपण सांगितली नाथ महाराजांची व्याख्या आहे. सगळ्या जगातल्या असणाऱ्या जीवांचं अविनाशी विश्रामस्थान कोण असेल तर परमात्मा अधिष्ठानभूत आहे की नाही, आणि तोच परमात्मा परब्रह्म अवतरण जो षडगुणाधिकरण तो काय ते तर श्री नारायण बोलत असे दुसऱ्या अध्यायामध्ये. तोच परमात्मा अत्यंत प्रेमाने बोलतो, अर्जुनाचं भाग्य आहे. व एरवी परमात्मा बोलतो की नाही आपल्याशी, शास्त्र रूपाने बोलतो. श्रुती आणि स्मृती परमात्म्याच्या आज्ञाच आहे की नाही, मग परमात्मा श्रुतीनुसार बोलणं काय आणि स्मृतीनुसार बोलणं ती परमात्म्याची आज्ञाच आहे. तो परमात्म्याचा संवाद आहे. पण साक्षात मात्र अर्जुनाबरोबर काय प्रेम असेल, अतिप्रीती श्री नारायणे बोलिजत असे. काय बोलतो आहे, गुह्य. पुढे येणार आहे शब्द, काय बोलतात, जे न सांगेचे पितया वसुदेवासी, जे न सांगेचे माते देव किशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत अतिप्रीती श्री नारायणे गुह्य बोलिजत असे. हा गुह्य शब्द पाठीमागच्या उभी करता ते व्याकरणाच्या भाषेमध्ये असतं बघा. पुढच्या सूत्रातले काही पद मागे घ्यावे लागतात, त्याला मला माहिती नाही ते कोणती गती आहे म्हणून, पण एक आहे अशा प्रकार. हां, प्रतिलोमानुकर्षण असं म्हणतात, बरोबर आहे ना. पुढच्या पदाचं, पुढच्या सूत्रातलं एखादं पद मागच्या सूत्राच्या अर्थाकरता घेणं. अतिप्रीती श्री नारायणे बोलिजत असे, पण काय गुह्य बोलिजत असे असा गुह्य शब्द घ्या. गुह्य म्हणजे रहस्य. याच अध्यायामध्ये इथंच येणार तिसऱ्या क्रमांकामध्ये, भक्तो सीमे सखाचे ते रहस्यम, ही एतद उत्तमम, उत्तम असणारं रहस्य मी तुला सांगतो अर्जुना. कारण इदम तु ते गुह्यतमम, जे मी अत्यंत झाकून ठेवलं, कोणाच्याही समोर प्रगट केलं नाही. जवळ असणारी 4 उदाहरणं ज्ञानोबाला देतात.
जवळच्या या 4 जणांना भगवंतांनी नाही सांगितलं. मग जे वैराग्ययुक्त होते, ज्यांच्याकरता ज्ञान वैराग्य निवृत्ती लक्षण धर्माचं प्रतिपादन केलं, त्यांना सांगितलं का? एवढ्या प्रमाणात नाही सांगितलं. त्यांना सांगितलं नाही असं नाही, पण अर्जुनासारखं नाही सांगितलं. भागवतामध्ये तो विचार येतो आहे, पुढं सांगतो नंतर. जे न सांगेचे पितया वसुदेवासी, जे भगवंताने पितृस्वरूप असणारे वसुदेव त्यांनासुद्धा सांगितलं नाही. आणि वसुदेवांची हीच कैफियत आहे. 11व्या स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये नारदजी आले की नाही, ते नारदजींना शाप होता, दक्ष शाप न बाधी द्वारकेशी. द्वारकेला म्हणतात दक्षाचा शाप त्यांना बाधा करत नव्हता, म्हणून नारदांचं कायम संचरण असायचं, येणं जाणं असायचं द्वारकेला. आणि द्वारकेला अकस्मात आल्यानंतर एक दिवसाचा प्रसंग, नारदाने वसुदेवाच्या घरामध्ये प्रवेश केला, आगमन झालं. ज्या दिवशी संत स्वतःहून आपल्या घरी येतात ते फार मोठा पुण्याचा योग असतो. तोच आपल्याकरता दिवाळी दसरा असतो. संत ज्या दिवशी घरी येतात आणि नारदजी आपल्या घरी आले, वसुदेवाने स्वागत केलं आणि सांगितलं, ज्या अर्थी तुमची यात्रा आमच्या घरी आली त्या अर्थी आमचं कल्याणच आहे. भगवन भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनाम कृपणानाम यथा पितृ उत्तम श्लोक वर्तनाम, असा तिथं श्लोक आलेला आहे की भगवान आपली असणारी जी यात्रा आहे ना, स्वस्तये सर्वदेहिनाम, सर्व असणाऱ्या प्राणीमात्रांच्या कल्याणाकरता आपली यात्रा आहे. म्हणून तर संत महात्म्यांची यात्रा, त्यांचं विचरण म्हणतात ना, फिरता साधू, त्यांचं असणारं विचरण, त्या विचरणामध्ये जगाचं कल्याण असतं. बांधली सोडीत बुडाली काढीत सांकडी फिडीत अर्थांची या, जगाचे अंधे फिडीत श्रीची रावळी उघडीत, निगे जसा भास्वत प्रदक्षिणे. संतांचं फिरणं हे जगाच्या कल्याणाकरता असतं. जसं एखाद्या बालकाचं त्याचे आईवडील कल्याण करतात, तसंच आपण कल्याण करतात. माझी एक याचना आहे आपल्याला, मी भगवंताची आराधना केली आणि पुत्ररूपामध्ये भगवंताला वरदान मागून घेतलं. अहम किल पुरानंतम प्रजार्थो भुवी मुक्तिदम अपूजयम न मोक्षाय मोहितो देव मायया. देवाच्या मायेने मी मोहित झालो आणि इथे भगवंताला मी मुक्ती करता त्याची उपासना केली नाही. न मोक्षाय, पूजन केलं पण मोक्षाकरता मात्र याचना केली नाही. म्हणून आपण मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा. नारदाने सांगितलं, काय ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा? ज्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावं, परब्रह्मनिष्कामत्व हा गवळी या घरी, तो परमात्मा तुमच्या घरी आहे ना, साक्षात कृष्णस्तो भगवान स्वयं, परमात्मा तुमच्या घरी आहे. वसुदेवाने सांगितलं, ती तर अडचण आहे ना, मला माहिती आहे परमात्माच माझ्या उदरी जन्माला आला, पण तो मला ज्ञान सांगत नाही. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परिमजन सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. बाबा तुम्हीच मला 2-4 गोष्टी सांगा, मला अधिकार नाही ब्रह्मज्ञान सांगायचा. भगवंतांनी नाही सांगितलं तिथं. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे आपल्या वडिलांना सांगितलं नाही. जे न सांगेचे माते देवकीशी, आईच्या उदरात राहिले देवकीच्या, देवकिया उदरी वाहिला. यशोदा सायासे पाळीला, यशोदेनं अत्यंत कष्टाने याचं पालन केलं. राऊत बाबा सांगत असतात, शेखी उपयोगा गेला पांडवाशी आणि शेवटी मात्र पांडवाच्या उपयोगी पडला. मग यशोदेने सायाशी का पाळीला? तेवढा तो खतरनाक होता म्हणून. सगळ्या गोकुळातल्या खोड्या करायचे की नाही, आणि ते सगळं असणारं यशोदेला निपटावं लागायचं. म्हणून यशोदा सायाशी पाळीला, कष्टाने पालन केलं त्याचं. तितका चंचल होत असतो. जे न सांगेचे माते देवकीशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी. बळीभद्र म्हणजे बळा रामदादा, त्यांना नाही सांगितलं, मोठेपणा दिला. आता तो वडील होई बा सर्वज्ञा, पाळी न मी आज्ञा तुझी बारे. आता तुम्ही वडील व्हावं, मोठं व्हावं, कारण लहानपणामध्ये कष्ट असतात ना. वास्तविक जयांगी मोठेपणातही आता ना कठीण. बळीरामदादाच्या नाही लक्षात आलं. तशा प्रकारचं तिथं वचननामा सांगितला, तुम्ही वडील व्हा, तुमच्या आज्ञेमध्ये मी राहील. पण भगवंताला जे वाटलं तेच केलं. जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, बंधू असणारा बलराम दादा, त्यालाही नाही सांगितलं. गुह्य अर्जुनेशी बोलत, ते असणारा रहस्य अर्जुनाच्या समोर सांगितलं. का बरं? अर्जुनासारखा योग्य अधिकारी दिसला म्हणून सांगितलं. दुसरा अर्थ आहे प्रेमाचा विषय असल्यामुळे सांगितलं. आणि आणखीन एक अर्थ आहे परमात्माने अर्जुन वेगळाच नाही ना म्हणून सांगितलं. आधीचा माया काही नर नारायणासीने नाही म्हणून सांगितलं. मग जाऊ द्या, वडिलांना सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, पण पत्नीला तिलाही नाही सांगितलं. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बीक यातीची आथी. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, लक्ष्मी माता क्षीरसागरातून मंथन झाल्याबरोबर ती उत्पन्न झाली. 14 रत्न निर्माण झाली की नाही, आणि त्या 14 रत्नामध्ये लक्ष्मीचा आविर्भाव झाला. लक्ष्मी माता वरमाला घेऊनच बाहेर आली आणि आपल्याला अनुरूप असणारा वर कोण आहे त्या वराचं संशोधन करण्याकरता निघाली. तिने अवलोकन केलं, कन्यावर येते रूपम, अवलोकन केलं, बघितलं तर बाकीचे ऋषीमुनी तपस्वी आहे पण क्रोधिष्ट आहेत.
ते करिता तपे काम क्रोध खवळती, तपस्वी आहे पण कधी शाप देतील सांगता येत नाही, म्हणून ऋषीमुनींचा त्याग केला. काही देवांकडे बघितले, स्वर्गातले देव आहे ना, पण पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, यांचं पद अशाश्वत स्वरूपाचं आहे. सर्वांचं अवलोकन केलं आणि भगवंत पुढे समुद्राकडे बघत होते. म्हणजे लक्ष्मी मातेकडे पाठ करून भगवंत समुद्राचं अवलोकन करत होते. लक्ष्मी माता समोर जाऊन उभ्या राहिल्या. भगवंताने बघितलं ना, हे असो महासिद्धीशी लक्ष्मी ही आली या पाशी, परी महाविष्णू जैसी न गणीच ते. भगवंताने मोजलं नाही. लक्ष्मी मातेला विचार पडला की बहुतेक मला बघितलं नसेल. भगवंताच्या सन्मुख झाली. भगवंताने पुन्हा पाठ फिरवली आणि तिच्या लक्षात आलं, हा आपल्यापेक्षा अत्यधिक सुंदर आहे. सुंदरपणाचा जो अभिमान होता तो अभिमान नष्ट झाला आणि सांगितलं, मी सर्वांचा परित्याग करून आले. देवी लक्ष्मीचा नाहो, ज्याला भगवंताची प्राप्ती करायची त्याला सर्वांचा परित्याग करावाच लागतो की नाही. मी सर्वांचा परित्याग करून आले, आता माझा स्वीकार करा. भगवंताने सांगितलं, नाही स्वीकार करता येणार, कारण मी तुझ्या स्वाधीन राहू शकत नाही. अहम भक्त पराधीनः, मी भक्ताचे अधीन आहे. भक्तांचं काम पडलं की मला जावं लागतं. तुझ्या आज्ञेत मी राहणार नाही, तुझ्या स्वाधीन राहणार नाही. का सुंदरपणाचा अभिमान आहे. तिने सांगितलं, एक काम करा ना, फक्त चरणाची सेवा द्या, मग सर्वस्वी करुणी सेवा. अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पाय धुण्याचं भाग्य लक्ष्मी मातेला प्राप्त झालं आणि ती लक्ष्मी माता कायम भगवंताच्या जवळच आहे. जवळ एक सन्निध आहे, सान्निध्य तिला कायम प्राप्त झालं. भगवंताच्या अर्धांगावर लक्ष्मीचं वास्तव्य आहे. पण तरी देखील तीही लक्ष्मी या प्रेमाचे सुख न देखे, या प्रेमाचं सुख तिला प्राप्त नाही झालं. चरणाच्या सेवेचं सुख तिला प्राप्त झालं, पण या पदाने कोणतं प्रेम घ्यायचं. अतिप्रीती बोलीजत असे, अत्यंत प्रेमाने संवाद साधन, या प्रेमाचं सुख लक्ष्मी मातेच्या वाट्याला सुद्धा आलं नाही. तेही न देखे या प्रेमाचे सुख, या म्हणजे जे भगवंत अत्यंत प्रेमाने अर्जुनाशी बोलतात ना, या बोलण्याच्या प्रेमाचा विषय ते सुख लक्ष्मीला सुद्धा प्राप्त झालं नाही. काही ठिकाणी असा एक पाठ आहे का, तेही न देखे या प्रेमाचे मुख. नाही, काही म्हणजे या प्रेमाचं तोंड सुद्धा बघायला भेटलं नाही तिला, असा पण काही ठिकाणी अर्थ आहे. मला वाटतं याच्यामध्ये आहे, रिसबुडकरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये मुख शब्द पण आहे. तेही न देखी या प्रेमाचे सुख, या अत्यंत प्रेमाने बोलणं, या प्रेमाचं सुख मात्र लक्ष्मीला सुद्धा बघायला भेटलं नाही. आजी म्हणजे आज मात्र श्रीकृष्ण प्रेमाचे बीक यातीची याती. यातीची म्हणजे याच अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याचं असणारं प्रेमाचं बळ सगळं प्राप्त झालं. इथं पण चकार वापरला. या प्रेमाचं असणारं बळ याला प्राप्त झालं असं नाही, यालाच प्राप्त झालंच. बाबांच्या भाषेमध्ये सगळीकडे चकार, यालाच प्राप्तच आणि झालंच. यातीच याती, हे सगळं प्रेमाचं बळ कोण सांगता आहे, हे संजय महाराज सांगतात आणि त्यांचा अनुवाद ज्ञानोबा करतात. संजयांना असंच आश्चर्य वाटलंय बघा. पुढे 11व्या अध्यायामध्ये पै कौरव कुळ चक्रवर्ती मज हाच विस्मय पुढत पुढती. मला वारंवार हे आश्चर्य वाटतं आहे की लक्ष्मी मातेसारखं जवळ कोण आहे, भाग्यवान कोणीच नाही. वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये श्रुतीसारखं जगात कोणी नाही. गरुडासारखी सेवा कोणीच नाही. सेवक पण शेषाच्या ठिकाणी आहे, पण हे सगळेच्या सगळं भगवंताने बाजूला ठेवले. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले ना, तेव्हापासून भगवंताने सगळे एकीकडे सारले. आणि त्या 5 पांडवामध्ये सुद्धा 5ही आता अर्जुना श्रीकृष्ण सावियाची झाला आधीना. कामुक का जैसा अंगना पैता कीजे. काय परमात्म्याचं हे वेळ लागले याला, भगवंताला काय वेळ लागलं म्हणे. पडविले पाखरू ऐसे न बोले, या परी क्रीडामृग हे तैसा न चले. कैसे दैव येत सुर वाढले ते जाणू नये. कसं भाग्य अर्जुनाचं प्राप्त झालं, उत्कर्षाला प्राप्त झालं मला कळत नाही. सगळ्या भक्तांचा परित्याग केला आणि एकट्याचाच लळा लागला देवाला. म्हणून आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिकम, भगवंताच्या प्रेमाचं असणारं बळ यातीची याती, याच अर्जुनाला प्राप्त झालं. हे सगळं ज्ञानोबरांचं भक्तिसूत्र आहे. भक्तिसूत्रामध्ये काय असतं, भक्ताला देवाचा लळा लागलेला असतो. अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अखंड. इथे तसं नाही, देवाला लळा लागलेला आहे. पुढे येणार आहे हो का जयाची या प्रीती. आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बिक यातीची याती. आता 4 जणांचं उदाहरण सांगितलं. त्यांना हा संवाद सुख प्राप्त नाही झालं, पण काही जणांना प्राप्त झालं, पण तरीही त्यांची तुलना मात्र कमीच पडली. कोण आहेत असे, सनकादिकांची आशा वाढीनल्या किर बहुअसा, परी त्याही येणे मान यशा येतीची ना. त्यासुद्धा एवढ्या यशाला प्राप्त झाल्या नाही. एवढ्या म्हणजे झाल्या, पण यश मात्र कमी आलं.
सनकादिकांची आशा. सनकादिकांचं ज्ञानोबारे पुढे वर्णन करतात. सनक, सनंदन, सनत सुजात, सनत कुमार हे 4 जण आहे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि कायमच 5 वर्ष बालकच यांचं वय असतं. पण यांचं वर्णन करत असताना गौरव असा आहे, अनेकही शाखा उपरता ज्या सनकादिक नामे विख्याता तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. संसार असणाऱ्या वृक्षाच्या मुळात सापडल्या नाही, म्हणजे अज्ञानात नाही सापडल्या, नाही अज्ञाना वाचुनी मूळ, त्या मुळात नाही सापडल्या. आणि संसार वृक्षाला कोणतं फळ प्राप्त होतं? सुख दुःख नावाचं फळ. वास्तविक फळच नाही, पण आभासिक असणारं जे सुख दुःख नावाचं फळ त्याच्यातही सापडल्या नाही या सनकादिक नावाच्या शाखा. इतका त्यांचा मोठा अधिकार. त्यांच्यासुद्धा आशा वाढीनल्या, फार मोठ्या त्यांच्या आशा वाढल्या होत्या की आमच्यासोबत देवाचा संवाद घडावा. कोणता संवाद आहे? भागवतामध्ये हाच विचार आलेला आहे. ते सनकादिकांनी भगवंताला प्रश्न विचारला ब्रह्मदेवाला की विषयाच्या संस्काराने ज्याच्यामध्ये चित्त आसक्त झालेलं चित्त आहे त्या चित्ताची आणि विषयाच्या संस्काराची ताटातूट कशी होईल याचं उत्तर आम्हाला द्या. कारण विषय प्रवेश करतात ना चित्तामध्ये किंवा चित्त विषयावर झेप घेतं, तर यांची ताटातूट कशी होईल याचं आम्हाला उत्तर द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं, सृष्टीचा फार मोठा व्याप आहे माझ्याकडे, सृष्टी सृजन नावाचं कर्म आहे माझ्याकडे, त्यामुळे कार्यमग्न झाल्यामुळे मला उत्तर देता येत नाही. बरं आपलेच मुलं आहे, जर उत्तर दिलं नाही तर बापांना एवढंही कळत नाही असं कदाचित म्हणू शकता. मग काय करावं? ब्रह्मदेवाने आपल्या वडिलांचा धावा केला. अंतर्मुख होऊन भगवंताचं आवाहन केल्याबरोबर भगवंत प्रकट झाले हंस रूपामध्ये. आणि हंस रूपामध्ये 4 श्लोकामध्ये, चतुश्लोकी भागवत म्हणतात, त्या 4 श्लोकामध्ये सनकादिकांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं. तिथं भगवंत बोलले नाही का? बोलले. पण त्यांच्या आशा मात्र अर्जुना एवढ्या यशाला नाही प्राप्त झाल्या. परी त्याही आशा येणे माने या प्रमाणाने यशाला यशस्वितेला येतीच ना आल्याच नाही. कारण तिथं भगवंत फक्त 4 श्लोकामध्येच बोलले, इथं तर भगवंत अनेक श्लोकामध्ये बोलले, अत्यंत प्रेमाने बोलले, हंस रूपात बोलले, इथं साक्षात चतुर्भुज मूर्तीमध्ये बोलले. म्हणून सनकादिकांच्या पेक्षा देखील अर्जुनाचं भाग्य या बाबतीमध्ये अत्यधिकच आहे. सनकादिकांची आशा वाढिनल्या कीर बहुवसा परी त्याही आशा येणे माने या प्रमाणाने या तुलनेनं यशा येतीची ना यशाला मात्र आल्याच नाहीत. या श्री जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. या श्री जगदीश्वराचे प्रेम सामान्य व्यक्तीचं प्रेम संपादन करणं कठीण असतं. एखाद्या विशिष्ट देवतेचं प्रेम संपादन करणं त्याहीपेक्षा कठीण असतं. पण श्री जगदीश्वराचे प्रेम सगळ्या जगाचा असणारा अनंत ब्रह्मांड चालक असणारा परमात्मा, ज्याच्यापासून सगळं जगत निर्माण झालं, आणि त्या श्री जगदीश्वराचे प्रेम सगळ्या जगावर स्वामी गाजवणारा सत्ताधीश असणारा परमात्मा, त्याचं प्रेम संपादन करणं किती मोठा अधिकार असेल. आणि त्याचं प्रेम येथ दिसत असे हे अर्जुनाच्या ठिकाणी दिसत आहे. मग सांगा ना, भगवंताचं अर्जुनावर जे प्रेम आहे ते कोण्या भक्ताप्रमाणे आहे? निरुपम, सांगताच येत नाही, उपमा देता येत नाही, अनन्वय अलंकार आहे. भगवंताचं अर्जुनावर कोणाप्रमाणे प्रेम आहे? अर्जुनाप्रमाणेच आहे, दुसरं उदाहरणच नाही त्याच्याकरता. म्हणून निरुपम प्रेम दिसत असे, किंवा खरं तर प्रेमाला उदाहरणच नाही ना. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, प्रेमाचं कथन नाही करता येत. येत दिसत असे निरुपम, त्या प्रेमाला उपमा देता येत नाही. संजयांना असं वाटतं आहे कैसे येणे पार्थे सर्वोत्तम पुण्य केले. या अर्जुनाने अनन्वय अलंकार, अनन्वय. या श्री जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरूपम, उपमा देता येत नाही की त्याला अनुपमे असं म्हणतात. उपमा देता येत नाही. जेव्हा उपमा देता येत नाही त्याचीच उपमा त्याला द्यावी लागते, तेव्हा अनन्वय अलंकार. अमृताची सेवी निवडीजे, अमृताची सारिखे म्हणीजे. कैसे येणे पार्थे सर्वोत्तम पुण्य केले. कसं बरं या अर्जुनाने सर्वात उत्कृष्ट पुण्य केलं. पुण्याचे काही प्रकार. सामान्य इहलोकातलं पद प्राप्त होणं ते पण पुण्याचंच भाग्य असतं की नाही? पुण्याचंच फळ असतं. इंद्रपद प्राप्त होणं पुण्याचंच फळ आहे. ब्रह्मलोक प्राप्त होणं पुण्याचं फळ. त्या पुण्याचा सगळा विचार आपण अगोदरच केला. पण अर्जुनाचं मात्र सर्वोत्तम पुण्य आहे. त्याचे 2 अर्थ. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, ज्याच्यामुळे माझी प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य, आणि माझी प्राप्ती झाल्यानंतर मी अत्यंत प्रेमाने बोलतो हे सर्वोत्तम पुण्य. या 2 प्रकारचं प्रेम आहे इथं. म्हणजे सानिध्य भगवंताचं प्राप्त झालं हे उत्कृष्ट शुद्ध पुण्य, आणि भगवंत अत्यंत प्रेमाने बोलतात ना, म्हणून कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केलं. कसं बरं सर्वात उत्कृष्ट पुण्य केलं असेल सांगताच येत नाही.
ज्ञानोबा ते संजयाला आश्चर्य वाटलं ना, पण पुढे संजयाने सांगितलं मला आश्चर्य काही करण्याची गरज नाही. तेवीची संजय म्हणे कायसा विस्मयोथ कौरवेशा श्रीकृष्णे स्वीकारे जे तयाईसा भाग्योदय होय. परमात्मा ज्याचा स्वीकार करतो ना त्याच्या जीवनामध्ये असा भाग्याचा उदय होतोच. कैसे पार्थ याने सर्वोत्तम पुण्य केले, काय उत्कृष्ट पुण्य केलं असेल. आता संजयाला जे वाटतं ना भगवंताच्या विषयी आणि अर्जुनाच्या प्रेमाच्या विषयी 2-4 ओळीमध्ये तो विचार सांगतात. हो का जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती मज एकवंकी याची स्थिती आवडत असे. एकवंकी म्हणजे एकवटलेली किंवा ज्याच्यामध्ये एक रूपता प्राप्त झाली अशी अर्जुनाची देवाची स्थिती मला फार आवडते आहे. संजयाला चांगलं माहिती आहे, कारण परमात्म्याचं अर्जुनाचं काय आहे, ऐक्यच आहे. आधीचा माया काही नरनाराई रसीने नाही. हो का, मला तर असं वाटतं आहे जयाची या प्रीती. जयाची या म्हणजे ज्या अर्जुनाच्या प्रेमाने लुब्ध होऊन अमूर्त हा ज्याला कोणत्याच प्रकारचा आकार नाही, अमूर्त म्हणजे निराकार असणारा हा परमात्मा व्यक्ती आला, साकार रूपाला प्राप्त झाला. एरवी नारद भक्तिसूत्राचं आपण थोडंसं चिंतन केलं ना काल परवा, त्याच्यामध्ये असं आहे की प्रेमाचं स्वरूप सांगत असताना गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम. त्या अविच्छिन्न पदाचं चिंतन काय केलं, अखंड हे प्रेम आहे, अखंड. या प्रेमात खंड पडत नाही आणि प्रेमात अखंडता राहावी याकरता भक्त काय करतात, अव्यावृत भजनामध्ये खंड पडून याकरता तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासी. भगवंतावर असणारं प्रेम, त्या प्रेमात खंड पडू नये म्हणून भक्त देवाकडे याचना करतात की आम्हाला पुन्हा जन्म द्या. का प्रेमात खंड पडू नये म्हणून पुन्हा जन्म घेण्याची अपेक्षा भक्ताची असते. आता भक्तावर असणारं प्रेम खंडित होऊ नये याकरता देव पुन्हा अवताराला येतो. हे ज्ञानोबाऱ्यांचं भक्तिसूत्र आहे. अविच्छिन्नम, भगवंताला पण असं वाटतं आहे की आपल्या प्रेमात खंड पडू नये. जसं भक्ताला वाटतं की देवाच्या प्रेमात खंड पडू नये, ते जन्माला येण्याकरता तयार, तसं आपणही यांच्याकरता अवतार घ्यावा. जयाची या प्रीती, ज्या भक्तावर असणारं प्रेम त्या प्रेमाकरता अमूर्त असणारा निराकार स्वरूपाचा परमात्मा हा व्यक्ती आला. जयाची आवडीची ने पांगे अमूर्त ही मूर्ती आवगे पूर्णाही परी लागे अवस्था जयाची किंवा तया संघाची निसुरवाडे मज विदे हा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरुपम. तिथं पण निरुपमच आहे. त्याची संगती मला प्राप्त व्हावी, संगतीचे सुख भोगावं याकरता मज विदे हा अमूर्त स्वरूपाचा मी, पण देह धरणे घडे, देह धारण मला करावा लागतो. तेवेळी आपुल्याची नि कैवारे मी साकार होऊन अवतरे परित्राणाई साधोना. म्हणजे इथं पण तया लागे मज रूपा येणे तयाची ने मज येत असणे तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पडिये. इतका तो आवडता असतो आणि त्याच्यावर असणारं प्रेम, ते प्रेम देवाला अवताराला आणतं. आणि लाही रूपा बळे या अर्थाने करुणी खळे हरिदासी. जयाची या प्रीती, ज्या भक्तावर असणारं प्रेम त्या प्रेमामुळे अमूर्त असणारा हा परमात्मा व्यक्ती आला, साकार झाला, षड्गुणेश्वरी संपन्न प्रगट झाला. मज याची एकवंकी स्थिती आवडत असे. मला मात्र या अर्जुनाची एकवटलेली भगवंताशी ऐक्याला प्राप्त झालेली स्थिती अवस्था फार आवडते आहे. का बरं, भक्ताला भक्तच आवडतात ना. भक्ताचा महिमा भक्तची जाणती. कोण आवडणार आहे, तेच आवडणार. संजय पण भक्तच आहे, कारण परमात्म्याची कृपा प्राप्त आहे, व्यासांची कृपा प्राप्त आहे, म्हणून भक्ताला भक्तच आवडतास. मज याची म्हणजे या अर्जुनाची एकवंकी स्थिती आवडत असे. मला आवडते याची स्थिती. एरवी विचार केला तर जो परमात्मा अवताराला आला तो कसा आहे. एरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी नाकळे जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परिकवने माने सकरूप झाला आहे. या 2 ओव्याचं युग्म आहे, नाही तिन्ही पण ओव्याचं 12, 13 आणि 14. एरवी हा योगिया नाडळे, नाहीतर एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने पाहिलं तर एरवी, नाहीतर हा परमात्मा अवताराला येणं एवढं सोपं आहे का, अजिबात नाही. हा योगिया नाडळे, जे योगी योगाच्या द्वारे परमात्मा दर्शन करण्याची अवस्था प्राप्त करतात ना त्यांना निर्गुण स्वरूपाचं परमात्मा दर्शन होतं बरं का, नाही असं नाही. त्यांना आत्मसाक्षात्कार होतो, पण योगी पुरुषाला असं परमात्म्याचं दर्शन नाही होत. जसं की अर्जुनाला झालं सगुण रूपामध्ये. भक्ताला सगुणही दर्शन असतं, निर्गुण स्वरूपाचंही ज्ञान असतं. योगी पुरुषाला आत्मसाक्षात्कार होतो. एरवी योगी हा योगी नाडळे, योगी पुरुषांना आढळत नाही का, आढळतो ना, पण असा नाही आढळत जसं की अर्जुनाला आढळला. म्हणून योगी नाडळे, योगी पुरुषांना असा प्राप्त नाही होत सगुण स्वरूपामध्ये. योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तुळशी तो आम्हापासी मागे पुढे.
एरवी हा योगी नाडळे वेदार्थासी ना कळे सगळ्या श्रेष्ठ ज्ञानाई वेदाकडे. त्याला सर्वज्ञ कल्प असं म्हणतात नाही वेदाला. जाणीवीची बळे कोणी वेदापासून अशी आगळे, पण वेदाचं असणारं ज्ञान मात्र परमात्म्याला आकलन नाही करू शकत. परमात्म्याला विधिमुखाने नाही सांगू शकत, कारण त्याच्या ठिकाणी कोणताच विशेष नाही. जिथं विशेष असतं नामरूपसंबंध जातिक्रिया भेद आकार राशीच प्रवाद वस्तूशी नाही. नामरूपसंबंध जातिक्रिया भेद असावा लागतो, तर तत्संबंधाने शब्दाने उच्चार करता येतो, काहीतरी सांगावं लागतं. परमात्मा मात्र शब्द नसल्यामुळे वेद विधिमुखाने सांगू शकत नाही, निषेधमुखाने सांगतो. न येती परमात्मा कार्यस्वरूप नाही, कारणस्वरूप नाही, आणि मग कसं आहे नाही सांगता येत. म्हणून फक्त परमात्मा अविद्येचा असणारा मल निवृत्त करतो. शास्त्र अविद्या विनाशाची पात्रे वाचूनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. म्हणून वेदाचं असणारं ज्ञान त्यालाही गवसणी घालता येत नाही परमात्म्याला. वेदार्थासी ना कळे निषेधमुखाने सांगू शकतो, मात्र असा नाही. ते पण न येती अतद्व्यावृत्ती रूपाने सांगू शकतो, विधिमुखाने मात्र सांगू शकत नाही. वेदार्थाशी ना कळे जेथ ध्यानाचेही डोळे पावती ना, त्या परमात्म्याचं दर्शन करण्याकरता ध्यान नावाचं साधन त्याचीही नजर इथे प्राप्त होऊ शकत नाही. कारण ध्यानाकरता आपल्यापासून वेगळी कल्पना करावी लागते. मूळचं असणारं आपलं स्वरूप त्याची वेगळी कल्पना करायची, दूर देशामध्ये कल्पना करून वृत्तीनं विषय करायचं, असा परमात्मा साधनेनं प्राप्त होत नाही. तो निस्साधन स्वरूपाचा आहे. एखादं असा अप्राप्त असावं त्याची प्राप्ती घडावी, तसं नाही, इथं प्राप्ताचीच प्राप्ती आहे. म्हणून ध्यानाचेही डोळ्याने तो प्राप्त होत नाही. जो ध्याने सुये मानसी तया लागे नाही तू त्याची देशी. ध्यानही विसरे तेनेसी वालभ तुझं. ध्यान करणारा जेव्हा मी ध्याता हे ध्यान आणि ध्येय याला विसरतो, तेव्हा तुझी प्राप्ती होते. ध्यानही विसरे तेनेसी नाही, आणखीन एक आहे, तू ते करूनी पुढे तया ठासी बहुये पाडे मागाची तू. तू ते करूनी पुढे, तुला ध्येय करून पुढे ठेवून जे उपायाने धाव घेता, तया ठासी बहुये पाडे मागाची तू. त्यांच्या पुष्कळ तू मागेच राहतो, प्राप्त नाही होत. स्वरूपाची वेगळी कल्पना करायची मग प्राप्तीची आशा, असं नाही. परमात्मा वृत्तीने प्राप्त होत नाही, वृत्तीचाही प्रकाशक परमात्मा आहे. वृत्ती काय त्याचं प्रकाशन करणार. जे तर ध्यानाचेही डोळे पावती ना, ध्यानाची नजर जिथं पोहोचू शकत नाही. ध्यानाही कुवाडे म्हणून एकी ठाई न सापडे, असा आहे तो. आणि असा परमात्मा जो अमृत स्वरूपाचा, योग्यांना प्राप्त न होणारा, वेदाला आकलन न होणारा, ध्यानाचे डोळे जिथं प्राप्त होत नाही, असा तोच परमात्मा हा आहे. त्याला आपण म्हणतो ना प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. तद्देश विशिष्ट, तत्काल विशिष्ट आणि एतद्देश विशिष्ट, एतत्काल विशिष्ट. तो आणि तो हा विठ्ठल बरवा, ज्याचं वरच्या वयामध्ये वर्णन केलं असा तो असणारा दूरदेशामध्ये राहणारा परमात्मा हाच आहे, जो अर्जुनाचं सारथ्य करतो आहे. तो हा निजस्वरूप. निजस्वरूप म्हणजे आपली आत्मस्थिती अभंग ठेवून आहे. निजस्वरूपाने आहे, आपल्या स्वरूपाने विद्यमान. तो हा निजस्वरूप कसा आहे, अनादी. जरी अवताराला आला तरी पण मात्र हा जन्मरहितच आहे. आणि जन्मरहित असल्यामुळे षड्भाविकारहित आहे. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते, या सगळ्या विकारांनी रहित आहे. म्हणजे अनादी स्वरूपाचा. किंवा जो पदार्थ अनादी असतो तो प्राग अभावाचा अप्रतियोगी असतो. तो काही निर्माण झालेला नाही, म्हणजे जो निर्माणच झाला नाही तो पुन्हा त्याचा नाशही होणार नाही. म्हणजे परमात्मा नित्य आहे. अनादिपदाने नित्यत्व सांगितलं किंवा अनादिपदाने षड्भाव विकार रहितत्वही सांगितलं. असा परमात्मा निष्कंप. कंप म्हणजे काय, चंचलता. ज्या ज्या पदार्थाच्या ठिकाणी गती असते त्या गतीमध्ये विपरिणाम होऊ शकतो, नाश होऊ परमात्मा. परमात्मा निष्कंप आहे. त्यालाच पुढचं 12व्या अध्यायामध्ये अचलम असं म्हटलेलं आहे. चलनाम विकार, कंपाला विकार असं म्हणतात. परमात्मा अविनाशी अविकारी आहे, निष्कंप पदाने सांगितलं. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परी, परंतु कवने माने सकृप झाला आहे. पण कोणत्या प्रमाणाने, कोणत्या तुलनेनं अत्यंत दयाळू झालेला आहे की जो अर्जुनाच्या करता प्रगट झाला. अर्जुनावरची दया आहे. कवने माने सकृप. सकृप म्हणजे काय, कृपेन सहित दयाळू वृत्ती धारण करून इथे प्रगट झाला आहे. वास्तविक हा कसा आहे, जरी प्रगट झाला तरी त्याचं निज स्वरूप आत्मस्थिती अबाधित आहे. पुढच्या वेळी सांगता, हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची आवडी आवरला असे. हे फार महत्त्वाचं पद आहे. आवरला असे, आटोपला आहे.
साकार झालेला आहे. पण कसा? याची आवडी, या अर्जुनाच्या आवडीमुळं हे महत्त्वाचं आहे. म्हणून भक्ताचे फार मोठे उपकार देवाला सुद्धा आणू शकतात. याची आवडी. हा कसा आहे? सारथी रूपाने दिसला तेवढाच आहे असं अल्प याला मानू नका. ते यशोदे मैयाला सुद्धा असं वाटलं की हा अल्पस्वल्पच आहे ना. मारावया तिने उगारिली काठी, भुवनी त्या पोटी 14 देखी. भगवंतांनी जेव्हा आपला जबडा उघडला आणि त्या मुखामध्ये जेव्हा 14 सगळं असणारं ब्रह्मांडाचं दर्शन झालं, तेव्हा यशोदेच्या लक्षात आलं हा किती मोठा आहे. पण भगवंताने आपल्या माईनं पुन्हा मोहित केलं. कारण का? ते बालपणाचं सुख भोगायचं आहे. वास्तविक कसं आहे? त्रैलोक्य पटाची घडी. पट म्हणजे वस्त्र. स्वर्ग मृत्यू पाताळ उपलक्षणाने सगळं ब्रह्मांड हे एक वस्त्र आहे. आणि एखाद्या वस्त्राची लहानशी घडी करावी. विस्तार वस्त्राचा मोठा असतो आणि घडी केली की फार ते लहान होतं. तसा परमात्मा दिसण्याकरता साकार दिसतो, पण सगळं ब्रह्मांड याच्यात साठवलेलं आहे. त्रैलोक्यपटाची घडी, सगळ्या त्रैलोक्याचं वस्त्र या श्रीकृष्णाच्या आकृतीमध्ये सामावलेलं आहे. विश्वरूपा होका कृष्णाकृतीची आवडी होती विश्वरूपपटाची घडी. ते अर्जुनाची पुढी उकलून दाविली अशी काहीतरी होई आहे. 11व्या अध्यायामध्ये आहे बघा. ते भगवंताच्या त्या विश्वरूपामध्ये काय झालं? सगळ्या जगाचं असणारं स्वरूप अर्जुनाच्या समोर प्रगट करून दाखवलं. तेच उदाहरण इथं आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी सगळ्या त्रैलोक्याला सामावून, कारण घडी सामान्य असते ना, लहान केली असते घडी, त्याचा विस्तार केला की ते पुन्हा विस्ताराला प्राप्त होते. जरी हा त्रैलोक्यपटाची घडी असेल, पण त्रैलोक्य मात्र विवर्त आहे, त्याच्यावर भासलेला आहे, कल्पित आहे. तो काही जगाच्या रूपाने नटलेला नाही, जगत त्याच्यावर भासलेला आहे. तो जर जगाच्या रूपाने परिणामाला प्राप्त झाला तर परिणामवाद येईल, तो परमात्मा विकारी ठरेल. त्याच्यापासून झालं असं म्हणावं तर आरंभवाद ठरेल. त्याच्यावर भासलं की मग मात्र काही हानी नाही. म्हणून त्रैलोक्यपटाची घडी उदाहरण आहे, पण विवर्तवादाचं उदाहरण घ्यायचं. त्रैलोक्यपटाची घडी म्हणून आकाराची पैलथडी. आकारामध्ये सापडत नाही तो. आकाराची पैलथडी म्हणजे निराकार स्वरूपाचा आहे, ज्याच्या स्वरूपामध्ये कोणताही बदल न होता जर अन्यथा भान होत असेल तर त्याला काय म्हणतात? विवर्त असंच म्हणतात ना. मग जर आकाराची पैलथडी असेल तर पैलथडी आकाराची काय असेल? निराकार. आणि निराकार असताना जर साकार होत असेल तर त्यालाच विवर्त असं म्हणतात. म्हणून विवर्तामध्ये काही बदल होत नाही, विकार होत नाही, फक्त अन्यथा भान होऊ शकतं. आकाराची पैलथडी असा असणारा कैसा, कशा प्रकारे? पूर्वरूपाचा परित्याग न करता, म्हणजे आकाराची पैलथडी आहे. पैलथडी म्हणजे निराकार स्वरूपाचा. पूर्वरूपम अपरित्यज्य, आपलं वास्तविक निज स्वरूप अनादि निष्कंप याचा परित्याग न करता आकाराला येणं. पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम, फक्त अन्य अवस्थारांचं भान होणं यालाच विवर्त असं म्हणतात. तर कल्पित असतो आकार, आणि खरं तर हा पण आकार कल्पितच आहे. 11व्या अध्यायामध्ये पुढे म्हटलेलं आहे की जेथून ये द्विभुज हन चतुर्भुजे स्वर कार्याचे निव्याचे घेवो घेवो येसी. हे सगळ्या लाटा आहे, ते अथांग स्वरूप आहे तू समुद्राप्रमाणे. आकाराची पैलथडी, परंतु कैसा याची आवडी आवरला असे. या अर्जुनाची काय आवड असेल, काय प्रेमाचा उत्कर्ष असेल की त्या आवडीमुळे हा परमात्मा आवरला, स्वाधीन झाला. आवरला गेला की नाही? चला रथ घेऊन चला, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी निघाले घेऊन. थांबवला. शिष्यस्तेहम, उपदेश करा. केला उपदेश. सांगा चिंतन कसं करायचं, 10व्या अध्यायामध्ये सांगितलं. विश्वरूप दाखवलं. आवडलं नाही, घ्या आवरून घेतलं, आवरला असे. स्वाधीन झाला परमात्मा. जी जी इच्छा प्रगट करावं. आज त्या भक्तिसूत्रामध्ये गेलं काय की परमात्मा भावानुसार जसा पाहिजे तसा होतो. ही सगळी उदाहरणं त्याचीच आहे बघा. सारथ्य पण केलं की नाही? केलं. उपदेश करा सांगितलं ना, उपदेशसुद्धा. विश्वरूप दर्शन सांगितलं. चिंतन कसं करावं, विभूती सांगितल्या. नाही आवडलं, घ्यावरून. तेने वरूपेन चतुर्भुजेनं, जसा भाव असेल अर्जुनाचा तसा परमात्मा झाला. कैसा याची आवडी आवरला असे. या अर्जुनाची काय आवड असेल, काय प्रेम असेल की परमात्मा स्वाधीन झाला, की आवरला म्हणजे आटोपला गेला. आकाराच्या पलीकडचा असणारा निराकार पण साकार झाला की नाही? आवरला गेला. असं ज्ञानोबाने, ही ज्ञानेश्वरी आहे ज्ञानोबारांची. आता पुढे जे येणार आहे ते जी लहान झाला. हो हो. एवढा मोठा विस्तार ज्याचा आहे असाही परमात्मा मात्र अर्जुनाच्या स्वाधीन झाला, चतुर्भुज मूर्तीचा झाला, आवरला गेला. ही सगळी ज्ञानोबांची काय आहे? ज्ञानेश्वरी. बाबा सांगत असतात श्लोकावर जे चिंतन आहे
ते भावार्थ दीपिका आहे आणि त्याच्या अगोदर असणारं जे चिंतन असतं ते ज्ञानोबाचं स्वतंत्र चिंतन असतं. ते ज्ञानोबांची खरी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी आहे. आता ज्ञानोबा या ज्ञानाची परंपरा भगवंताच्या मुखातून सांगणार. अत्यधिक प्रेम असल्यामुळे या अध्यायामध्ये प्रश्न नाही, पण तरी कवने माने म्हणजे कोणत्या मानाने, हो निष्कंप, कोणत्या मानाने कोणत्या तुलनेनं अत्यंत दयाळू झाला आहे जाणता येणार नाही. किंवा इथलं प्रमाणच घेतलं, मान घेतलं तर चतुर्भुज रूप असणारी आकृती, मान म्हणजे प्रमाण, असं मोजमाप. आणखीन काय सांगा, कोणती उपमा द्यावी, हा असं पण चालेल. मग आक्षेपार्थाने घ्यावं लागेल. आक्षेपार्थाने कवने माने सकृप झाला आहे असं आक्षेपार्थाने घ्यावं. हो जी. आश्चर्य वाटलं ना संजयाला. कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले, कवने माने सकृप झाला आहे, उद्गारवाचक. आश्चर्य प्रगट करण्याकरता उद्गारवाचक चिन्ह. हा आकाराची पहिले थडी, आकार त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पहिले थडी, कैसा याची आवडी आवरला असे. हा परमात्मा स्वाधीन झाला अर्जुनाच्या. कसा झाला सांगता येणार नाही, प्रेमाच्या आधिक्यामुळे झाला. आता या विशाल ज्ञानाची गरिमा सांगण्याकरता अनादी परंपरा सांगणार परमात्मा या श्लोकामध्ये, त्याचा विचार उद्या होईल. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत् एवं परं तवानहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत् एवं ते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह